मखमलाबाद परिसरात विजेच्या खाली पडलेल्या तारांमुळे 2 गायींचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून महावितरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वीज वाहक ताराखाली लोंबकळत होत्या। याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र तक्रारींची दखल न घेता संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। दरम्यान परिसरात चरत असलेल्या 2 गायींचा या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केलाय। वेळेत दुरुस्तीचे काम झाले असते तर 2 मुक्या जनावरांचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मी सतीश भरवाड, माझ्या 2 गायी इथे MSEBीच्या केबल पडल्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून मेल्या आहेत। त्याची 2 तासापूर्वीच केबल पडल्या तर यांना MSEBीवाल्यांना कळवलं की ते काही आले नाही इथे। आम्ही कॉल केलेला होता तरी MSEBीच्या लोकांनी काही रिस्पॉन्स न देता त्यांचा निष्काळजीपणा झालेला आहे। त्यामुळे ह्या 2 गायींचा जीव गेला व ते गायी मेल्यानंतरून ते 1 वाजता तारी खाली पडल्यात, ते 3 वाजता इथे हजर झाले। प्रशासनाकडे आमची जिची नुकसान भरपाई करून द्यावी ही आमची मागणी आहे। खरं तर आज पावसाची पहिल्याच दिवशीची पहिली हजेरी लागली आणि यामध्येच अनेक भागातील बत्तीगुल झाली। खरं तर याचमुळे आज आपण बघतो आहोत की MSEBीचा एक भोंगळ कारभार आपल्यासमोर उघड झाला। कारण गेल्या काही भागांमध्ये आज आपण बघितलं असेल तर एक छोटासा पाऊस पडला आणि काही भागात असून तास आज विद्युत पुरवठा खंडित झाला। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काही भागामध्ये ॲक्च्युएटर वॉल बसवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे टाकीचं जे पाणी लोकांना सोडलं जातं किंवा पाणी पुरवठा केला जातो ते वॉल सुरू करण्यात आले नाही, त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा खंडित झाला। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या 33 kVच्या काही वायर सुटून पडल्या। असाच काहीसा प्रकार तांबे बोर्डे मळ्यातून आपण ज्यावेळेस पॉवर लॉन्सकडे जातो तो जो मधला रस्ता आहे त्या मधल्या रस्त्यावर 11 kVची वायर तुटून काही 2 गायी एका शेतकऱ्याच्या एका गरीबाच्या 2 गायी दगावल्या गेलेल्या आहेत। याचा खऱ्या अर्थाने निषेध करावा तेवढा कमी आहे, कारण वारंवार आपण बघितलं असेल तर मखमलबादचं जे फीडर आहे, मखमलबादचे जे अधिकारी आहेत यांचं आपल्या भागामध्ये कुठेही लक्ष नाही। अनेक वेळेस आपण बघितलं असेल तर मखमलबादच्या फीडरचे मखमलबाद शिवारातील जेवढे काही विद्युत पुरवठा करणारे जे कर्मचारी आहेत अनेकदा ते गैरहजर असतात, जागेवर हजर नसतात। अनेकदा त्या भागामधील मोठा असा भाग आहे तो अनेक वेळेस लाईट जर गेल्या तर 2-2 दिवस तिकडे लोकांना अंधारात राहावं लागत आहे। त्याचा प्रत्यय आता आलेला आहे। आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केलेली आहे की विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा। तिथं ज्या काही तारा आहेत ज्या खाली आलेल्या आहेत ते काही भागातल्या तारा भूमिगत करण्यात याव्यात किंवा काही तारा ज्या लोंबकळलेल्या आहेत त्या व्यवस्थित त्याला ताण देऊन व्यवस्थित सरळ करण्यात याव्या, अशी मागणी वारंवार होत आहे। आणि अशी मागणी वारंवार आम्ही मागे MSEBीचे जे तिथे बागुलसाहेब होते वगैरे जे अधिकारी आले त्यांना निवेदनामार्फत केलेले आहे। मात्र याकडे अनेकदा आपण बघितलं असेल तर त्यांचं डोळे झाकसपणा दिसला आहे आणि आज त्यांच्या त्या डोळे झाकपणामुळे आज एका गरीबाच्या 2 गायी दगावल्या गेलेल्या आहेत। ते सुदैव असं की तिथे कोणी एखादा व्यक्ती नव्हता किंवा एखादा कोणी मनुष्यहानी झाली नाही, नाहीतर याचा फार मोठा परिणाम आज ते मनुष्यहानी झाली असती तर त्या याच्यावर लोकांचे जीवनमानावर झाला असता। खरं तर आज MSEBीने याची स्वतःहून काळजी घेऊन याची आज त्या शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबाला तिथलं नुकसान भरपाई करून द्यायला हवी, कारण आज एक दूध देणाऱ्या चांगल्या गायी त्या बिचाऱ्याच्या दगावल्या गेलेल्या आहेत। आणि पुन्हा एकदा असं कुठल्याही प्रकारचं कुठे काही अशी घटना घडणार नाही याची काळजी खरं MSEBीने घ्यायला हवी। आणि याचं जर तात्काळ दखल घेऊन जर त्यांनी त्या याची शेतकऱ्याची किंवा त्या ज्यांच्या गायी दगावल्या त्यांची नुकसान भरपाई करून दिली नाही तर मोठं जन आंदोलन छेडण्यात येईल, याचा असा इशारा देखील आज आम्ही देण्यात येत आहे। आणि यापुढे येणाऱ्या MSEBीच्या ऑफिसला घेराव घालण्यात येईल, कारण MSEBीकडनं अनेकदा लाईट गेल्यानंतर लवकर कर्मचारी जात नाही। तिथले जर जर वायर तुटलेली असेल किंवा भूमिगत वायर जर जळाली असेल तर ती जाणून बुजून त्या लोकांकडनं भरून घेतली जाते आणि त्याला 2-2, 3-3 दिवस लागतात आणि त्या 2-2, 3-3 दिवस अनेकांना रात्रभर आपल्याला विद्युत पुरवठा अभावी राहावा लागतो। त्यामुळे पुन्हा एकदा MSEBीवाल्यांकडे माझी मागणी असणार आहे की त्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या भागामधील ज्या काही MSEBी संदर्भात अडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर करण्यात याव्या।